राज ठाकरेंच्या रविवारच्या नवी मुंबईमधल्या भाषणाची आता चौकशी होणार आहे। या भाषणामध्ये चिथावणीखोर वक्तव्य आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आता राज ठाकरेंच्या भाषणाची सीडी तपासली जाणार असल्याचे समजते। राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये नेमकं काय म्हटलं होतं ते पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या टोलच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आणि इतकं मोठं आंदोलन झालं की त्याच्यानंतर राज्य सरकारला सांगावं लागलं की महाराष्ट्रातले जवळपास 65 टोल नाके आम्ही बंद केले। रस्ता बांधून झाल्यावरती टोल सुरू करायचा असतो, रस्त्याचं काम सुरू आहे, टोल पण सुरू आहे। आम्हाला काही नाही त्याचं, आम्ही सगळे भुताळ, आम्हाला काही त्यातलं वाटत नाही। आज तुम्ही सगळे जण जमलेले आहात, तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि प्रत्येक माझ्या सहकार्याला आता सांगतोय, महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही। आडवे आले तर तुडवून काढा। जोपर्यंत हा टोल कशासाठी वसूल होतो हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही। रस्त्यात गाड्या थांबू दे, ट्रॅफिक जाम होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊ दे। झी 24 तास एक पाऊल पुढे।